शिक्षक भरती होणार की नाही? टेट 3 केव्हा होणार? सतत संस्थांना मुदतवाढ का? शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार? कडक कारवाईचे आदेश केव्हा देणार सरकार? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जशी पडलेली आहेत तशीच मलाही पडलेली आहेत. चला पाहूया ही संपूर्ण डिटेल आणि काय अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया शिक्षक भरतीचं हे आताचं सध्याचं वास्तव. आता शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारीपर्यंत एक टप्पा मुदतवाढ मिळाली होती. आता आणि परत मुदतवाढ मिळालेली आहे आणि सततची मुदतवाढ देण्यात येत आहे. संस्था जागा अपलोड करत नाही आहेत त्यामुळे. पण असं का होतं? यांच्यावर कडक कारवाईचे आदेश सरकार का देत नाही आहे? किंवा संस्थांना अनुदान रद्द करण्याची धमकी वजा विनंती का देत नाही आहे? हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. याच्यानंतर दुसरे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे रिक्त पदं आहेत तीसुद्धा संस्था दाखवत नाही आहेत काही संस्था. मग याची जबाबदारी कोण? तर मुख्याध्यापक आणि प्राचार्य यासाठी जबाबदार आहेत का? रिक्त पदाची जाहिरात न दिल्यास हे जबाबदार आहेत असं म्हणजे सध्या तरी प्रकाश मुकुंद साहेब हे म्हणतायत. उपसंचालक छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभागाचे उपसंचालक आहेत. हे म्हणतायत की याला प्राचार्य आणि संबंधित मुख्याध्यापक हे जबाबदार असणार आहेत. तुम्ही जागा दाखवायला हव्यात. ज्या संच मान्यतेनुसार रिक्त जागा आहेत या तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी हे फार महत्त्वाचं आहे की रिक्त पदांची जाहिरात येणं, संस्थांनी जागा दाखवणं, त्यासाठी सुद्धा कडक कारवाईचे आदेश सरकारनं दिले पाहिजेत. त्या पद्धतीचे निर्देश सरकारनं दिले पाहिजेत. आणि हे एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर बघा टेट 3 कधी होणार? तर आपल्याला माहिती आहे की हा माहिती अधिकार टाकला होता. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की मार्च-एप्रिल 2025पर्यंत टेट होणार आहे. मात्र मग याची जाहिरात अजूनपर्यंत का आलेली नाही? आणि टेट संदर्भात टेट कोण घेणार आहे? ही परीक्षा आता कोण घेणार आहे? हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. IBPS घेत आहे का TCS ही परीक्षा घेणार आहे? हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं टेट 3 संदर्भात सुद्धा लवकरच आपल्याला याचं नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे आणि लवकरच येईल. मग अशा संदर्भात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पासुद्धा हे झाल्यानंतर म्हणजे 28 फेब्रुवारी झाल्यानंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पासुद्धा लवकरात लवकर सुरू होईल असं आपल्याला वाटतं आहे. बघूया त्या पद्धतीनं तसं काही पावले उचलली जात आहेत का? आणि तसं झालं तर खूप बरं होईल. म्हणजे येत्या मार्च ते एप्रिलपर्यंत आपल्याला शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होताना दिसेल. एडिटला संधी मिळेल आणि 30 जून पूर्वी भरती होणार असं जे सरकारचं म्हणणं होतं त्यामध्ये कितपत आपल्याला आता शाश्वतता निर्माण होते किंवा होते ते आपल्याला आता पाहता येईल. हेच महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.